हा चिकन लेग पीस फ्राय एकदा केला की रेस्टॉरंटमधला विसरून जाल. तर आज आपण बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून अगदी ज्युसी चिकन फ्राय कसे बनवायचे हे बघणार आहोत. पार्टीसाठी झटपट चिकन स्टार्टर बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. चिकन फ्राय बनवण्यासाठी इथे मी 4 चिकन ड्रमस्टिक स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला कट्स मारून घेतलेले आहेत. चिकन आतपर्यंत चांगलं शिजावं तसेच ते ज्युसी लागावं यासाठी इथे मी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि हाफ टीस्पून लेमन ज्यूस म्हणजेच लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि या चिकन ड्रमस्टिकला चांगलं चोळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट साधारण 1 ते 1.5 चमचा टाकायची आहे. आता आपण इथे मॅरिनेशन करतोय तर त्यासाठी मी 3 ते 4 मोठे चमचे दही फेटून घेतलेलं आहे. आता हे काही कोरडे मसाले आहेत तर हाफ टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 टेबलस्पून तंदुरी चिकन मसाला घेतलेला आहे. काश्मीरी पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून आणि चवीनुसार मीठ घालून इथे मी 1 मोठा चमचा मेल्टेड बटर घातलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून आपण आता हे सगळे मसाले ना चिकनला चांगले कोट करून घेणार आहोत आणि जे आपण कट्स मारलेले आहेत त्याला सुद्धा आतून चांगले मसाला लावून घ्यायचा आहे. अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूयात. तोपर्यंत पुदिन्याची चटणी तयार करून घेऊ. मॅरिनेशनसाठी जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप कोथिंबीर तर अर्धा कप पुदिना घेऊन त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडे आल्याचे तुकडे, 1 चमचा दही, चवीपुरता मीठ, तसेच पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा साखर घातली. त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि त्याची चटणी तयार करून घेणार आहोत. बाकी ते रिफ्रेशिंग अशी ही पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही स्टार्टर बरोबर खाऊ शकता. व्हेज असू दे किंवा नॉन व्हेज सगळ्यांबरोबरच खूप मस्त लागते. मॅरिनेशन करून झालं की चिकन फ्राय करायला घेऊ. त्यासाठी पॅन गॅसवरती ठेवायचा. त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. अगदी कमी तेलामध्ये आपण हे बनवतोय, म्हणजे डीप फ्राय करणार नाही तर शॅलो फ्राय करून घेतोय. आता हे चिकन लेग पीस आपल्याला मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. खालची बाजू फ्राय झाल्यानंतर म्हणजेच 3-4 मिनिटांनी ड्रमस्टिक पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यावे लागतात. जो आपण यावरती मसाला लावलेला आहे तो अगदी ड्राय होऊन जातो आणि हवं तर तुम्ही चिकन शिजवण्यासाठी यावरती झाकण सुद्धा ठेवू शकता. तर अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये चिकन फ्राय रेडी होतात. थोड्या वेळाने तुम्ही चिकन शिजले की नाही हे सुरीनी चेक करून घेऊ शकता आणि शेवटचे जे 1-2 मिनिटं असतील ते तुम्ही हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्या. हाय फ्लेमवरती रोस्ट केलेले चिकन चवीला खूप चांगले लागते. 25 मिनिटांनंतर मसाला कोट झालेला आहे चांगला आणि चिकन सुद्धा आतून शिजलेलं आहे. सर्व करायला घेऊयात. मस्त असं चिकन लेग पीस फ्राय तयार आहे. अगदी जबरदस्त लागतं या चटणी बरोबर. तर आणखीन एक फ्लेवर देण्यासाठी तुम्ही वरून काळी मिरी पूड किंवा चाट मसाला स्प्रिंकल करू शकता. अगदी चटपटीत तयार होतात. पार्टीसाठी तर अगदी बेस्ट मेन्यू आहे. आपण यामध्ये बेकिंग सोडा वापरलाय जेणेकरून चिकनची फायबर सैल होते, त्यामुळे चिकन लवकर मऊ होतं. फ्राय करताना बाहेरून थोडं क्रिस्पी कोटिंग मिळायला मदत होते. चिकन पटकन शिजतं, आतून कडक राहत नाही. पण बेकिंग सोडा वापरताना अगदी कमी प्रमाणात वापरायचा आहे किंवा तुम्ही जर बेकिंग सोडा पूर्णपणे स्किप केला तरी चालेल. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय, त्यामुळे रेसिपी सेव्ह करा आणि नक्की करून बघा. आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.